जाणार आहोत. जाऊया आपण समालोचक कक्षामध्ये, ऐकूया डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचा आवाज. येस, खूप खूप धन्यवाद काळीरामजी केनी. मॅच सुरू होण्यापूर्वी 12th मॅन, दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, अन्यथा पेनल्टीचा लगेच सामना करावा लागेल. दोन्ही 12th मॅन आपल्या युनिफॉर्म सहित आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित असणं गरजेचं आहे. कारण या स्पर्धेचं दुसरं असं एक वैशिष्ट्य आहे की 12th मॅनचा सुद्धा सत्कार करण्यात येतोय. वेलकम सीतारामजी गुलवी, एजी स्पोर्ट निंबोली संघाचे सिनियर खेळाडू आणि संघनायक. वेलकम. चला, सामन्याला अधिक वेळ घेऊ नका आपण प्लीज. सर्व संघांना विनंती आहे, कारण की आज सामने काहीशे उशिराने सुरू झालेले आहेत आणि जे आम्ही सर्व संघांनी ते सूचित करतोय ते सर्व संघांनी अगदी आम्हाला सहकार्य करायचं आहे. रवींद्र आणि जितेंद्र अशी सलामीची जोडी खेळपट्टीवर. विजय स्पोर्ट खांडपे विरुद्ध जय हनुमान पोगाव. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी निलेश पाटील. पहिलं षटक जर बघितलं आपण, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. फील्ड रिस्ट्रिक्शन आहेत, क्षेत्ररक्षण मर्यादा आहेत. शॉर्ट थर्ड मॅन, पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, शॉर्ट स्क्वेअर लेग, एक मिड ऑन. निलेश, पहिला चेंडू आणि पोलचा फटका बघायला मिळाला. एका टप्प्यानं चेंडू डीप मिड विकेट, सीमारेषा पार जातोय, चौकार. निलेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. शॉर्ट रनअप. याला पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका खेळलेला चेंडू हवेत, त्या चेंडू खाली क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करतोय आणि एक चांगला झेल घेतला जातोय आणि पहिली सफलता निलेश आपल्या संघाला मिळवून देतोय. आमचा संजय भाई नगर सेवक हाय बघला. करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केलं होतं, मात्र पंचांचं बारकाईने लक्ष होतं. चेंडू हा डावी एसटीच्या बाहेरनं जात होता. अपील फेटाळून लावलं जाते, मात्र डॉट बॉल. निलेश, शॉर्ट रनअप, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स बघायला मिळाला. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारे संपर्क नाहीये, डॉट बॉल. कमबॅक करता निलेशला आपण पाहतोय, कारण आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर चौकार लगावला गेला होता, त्यानंतर एक चांगलं कमबॅक. याला मात्र थोडंसं ग्लास करण्याचा प्रयत्न. खरं तर खेळायचं होतं फाईन लेगकडे, चेंडू स्क्वेअर लेगकडे जातोय आणि एक धाव मात्र फलंदाज पूर्ण करतोय. विनोद एक धाव पूर्ण करतोय, धावसंख्या 1 न वाढते.
धावसंख्या झालेली आहे ती 5. कमबॅक करताना निलेशला पाहतोय. पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर असं वाटलं होतं की चांगली धावसंख्याला प्रारंभ होईल, पण त्यानंतर एक चांगली गोलंदाजी निलेश करतोय. यानंतर गोलंदाजच्या डोक्यावरनं फटका खेळलेला चेंडू सरळ जातोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये 2 क्षेत्र पाठलाग करतायत, मात्र अडवू शकणार नाहीयेत. चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार. 4 धावा. क्रिकेटमधला सुरक्षित फटका. पहिलं षटक हे समाप्त झालेलं एक संमिश्र षटक म्हणता येईल. कारण या षटकाचा विचार जर केला तर एक महत्त्वपूर्ण सफलता निलेश यांनी आपल्या संघाला मिळवून दिली. खास करून रवींद्र याला बाद केलं. रवींद्र यांनी चौकार लगावला पहिल्या चेंडूवर, त्यानंतर रवींद्र बाद झाला. त्यानंतर मात्र आपण पाहतोय की 1-9 अशा स्थितीमध्ये विजय स्पोर्ट खांडपे हा संघ आपण पाहतोय. विजय स्पोर्ट खांडपे विरुद्ध जियारमान पोगाव या 2 संघामधील मॅच. सामन्यासाठी आपण पाहतोय अगदी सिनियर पंच आहेत. यानंतर मॅच होईल ती गंगामाता गोंदवली विरुद्ध जयहनुमान सरवली. दोन्ही कॅप्टनना विनंती आहे, ऑफिशियल कॉल. आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे 3 षटके समाप्त झाले. 4थ्या षटकाला जेव्हा प्रारंभ होईल तेव्हा आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. नामांकित पंच भाऊ पाटील, त्याचबरोबर सुरेश घरत आणि आमचे तिसरे पंच, पॉप्युलर पंच गोट्या अर्थात सुनील म्हात्रे. त्यांच्याच कॉमेंट्री बॉक्समध्ये तिसरे पंच म्हणून कित्येक वर्षापासून खूप चांगली कामगिरी करतायत ते. आमचे एक परम मित्रसुद्धा आहेत. याला मात्र बॅकफुटला येऊन फटका खेळलाय पॉईंटच्या वरून. डिपिश पॉईंट सीमारेषेकडे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक सुद्धा फंबल होतोय आणि चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावा. डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषा पलीकडे गेला. 4 धावा. चौकाराने तर धावसंख्येला सुद्धा वेग येतोय. धावसंख्या वेगाने वाढते. 13 गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मार्गस्थ नामदेव जाधव. थोडासा उजव्या सफल झाला. सफल क्रॉस करून फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा कुठल्याप्रकारे संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 13. 40+ अध्यक्ष चषक या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि आपण ही तिसरी मॅच पाहतोय. इथे मात्र स्टेप आउट येऊन कट शॉट खेळलेला आहे. डिपिश पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय आणि मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. थोडंसं लेझी फेकी बघता येईल, कारण आपण जे चेंडू अडवला होतो जागेवरनं जर थ्रो केला तर दुसरी धाव घेण्याची संधी फार कमी वेळात मिळते. पण तुम्ही जेव्हा चेंडू हातात घेऊन पुढे येतात तेव्हा मात्र फलंदाजाला संधी मिळते दुसरी धाव घेण्याची. आणि पहिली धाव तुम्ही अतिशय वेगात पूर्ण केली तर मात्र दुसऱ्या धावेची शक्यता आपोआप निर्माण होत असते. धावसंख्या झाली 15. स्टेपवरून फटकायला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक येतोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावाची शक्यता, मात्र गोलंदाजाला चेंडू नीटसा अडवता आला नाही आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झाली 17. प्लेयर ऑफ द नाईट हे प्रतिष्ठा दिलं जाईल. खास या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोष्टीचा एक गोष्टीचा उलगडा तुम्हाला होणार आहे. ना भूतो ना भविष्यती का या स्पर्धेला म्हटलं जातंय, तर प्रत्येक गोष्टी पहिली मॅच संपल्यानंतर तुम्हाला लगेच उलगडा झाला. मैदानावर आल्यानंतर लगेच 4 स्टंप बघितले. पहिल्यांदा वाटले की पहिल्यांदा 4 स्टंप प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यानंतर 12th मॅनला पारितोषिक
गिफ्ट दिलं जातं. हा एक दुसरा वर्ग. अजून बरेच काय, ही तर फक्त सुरुवात आहे. येस डेफिनेटली, तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. खास सगळ्यांस कुणालाही नाराज केलं जाणार नाही. खास महिला गटासाठीचे पारितोषिक असणार आहे. म्हणूनच तर भूतना भविष्यती अशी प्रकारची स्पर्धा कधी झाली नाहीये असं म्हटलं जाईल. याला मध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू होता, थोडासा स्टेप आउट झाला होता. धावबाद करण्याचा प्रयत्न, यष्टीचित करण्याचा प्रयत्न करत धावबाद झालेला आहे, पुढे आला होता. मात्र मागे जाण्यापूर्वीच यष्टी रक्षकाने केली कमाल आणि चेक. या ठिकाणी बाल. नक्की शेलोमाता उभाल या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू बालकृष्ण पाटील, अर्थातच सर्वांचे लाडके बीके आणि नितीन भुईरनं अध्यक्ष चषकासाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद बीके, बालकृष्ण पाटील आणि नितीन भुईर आणि शेलोमाता उभाल या टीमकडून अध्यक्ष चषक किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य या स्पर्धेचे आयोजक साठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. आणि खास करून मेडन ओव्हरसाठी सुद्धा पारितोषिक ठेवलेलं आहे. आणि पहिला मेडन ओव्हर जो करणार आहे त्यासाठी खास आकर्षक कूलर असं पारितोषिक असणार आहे. आणि हे सुद्धा पहिल्यांदाच आपण पाहतोय कुठल्याही स्पर्धेमध्ये. सिटी क्रिकेट असो, ग्रामीण क्रिकेट असो, रेग्युलर क्रिकेट असो, 40+ क्रिकेट असो, इमर्जिंग क्रिकेट असो, पहिल्यांदा अशा प्रकारचा उपक्रम बघायला मिळेल. कूलर मेडन ओव्हरसाठी पहिला मेडन ओव्हर जो असेल त्यासाठी कूलर. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. संदेश जिवाखारे असतील, सुनील पाटील असतील, रोहन पाटील असतील, त्याचबरोबर विक्रम नाईक असतील. याला मात्र थोडा शपल क्रॉस झाला होता. थोडंसं बॉडी लँग्वेजला बघितलं, त्या अनुषंगाने चेंडू हाताळला. डॉट चेंडू. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. प्रकाश गोलंदाजी करतोय. थोडासा चेंडूमध्ये वेग सुद्धा बघायला मिळतोय, वेगवान गोलंदाजी करतोय. धावसंख्या थांबलेली आहे 16. 17 धावा झाल्या, 17. याला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय मिड ऑफला, थोडासा वाईडिश. आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली बघायला मिळते विजय स्पोर्ट खांडपे संघाच्या फलंदाजांची. धावसंख्या झाले 19. नक्कीच बघा, 12व्या खेळाडूला देखील या स्पर्धेतून गिफ्ट हॅम्पर दिला जातोय. आणि आमच्यापर्यंत जन्म पोगाव संघाच्या 12व्या खेळाडूंचं नाव आलेलं आहे, बालराम पाटील. नक्कीच त्यांना सामना संपल्यानंतर आम्ही सन्मानित करणार आहोत. विजय स्पोर्ट कांडपे संघाचा 12वा खेळाडू तिथे उपस्थित नव्हता आणि त्यांना 2 धावांचा पेनल्टी जाहीर झालेली आहे. धन्यवाद. ओ टू गवली सर. याला पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. तुम्ही जेव्हा इम्प्रोवाइज फटका खेळतात तेव्हा चेंडूची निवड करणं फार गरजेचं आहे. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू तुम्ही जर ऑन साईडला फायनल खेळण्याचा प्रयत्न केलात तर मात्र तितकंसं यश तुम्हाला मिळणार नाही आहे. प्रत्येकजण AB डिव्हिलियर्स बनू शकणार नाही, प्रत्येकजण आपला सूर्या बनू शकणार नाही, सूर्यकुमार बनू शकणार नाही आहे. याला तो फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ ते स्क्वेअर लेगकडे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणि पुन्हा खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. आतापर्यंत 3 चौकार असे गेलेले आहेत, खराब क्षेत्ररक्षणामुळे गेलेले आहेत. की जयदुर्गा टिमगरवाडा टीमचे विकास नाईक आणि संपूर्ण टीमकडून अध्यक्ष चषक आणि किंग ग्रुप या स्पर्धेचे आयोजक यांच्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद विकासजी नाईक. आपलं देखील या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत आहे. यानंतर टॉससाठी गंगामाता गुंदवले आणि जय हनुमान सरवली संघ कॅप्टनने तयार राहायचं आहे. याला मात्र खरं तर उजव्याच्या बाहेरच्या चेंडूला ऑन साईडला खेळलेला आहे. चेंडू सरळ तो डीप मिड ऑनला आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट्स खूप चांगली बघायला मिळते. 2 धावेने धावसंख्याही वाढते. धावसंख्या झाली 25. जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू परशु पाटील
यांनी देखील अध्यक्ष चषकासाठी किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्यासाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद परशु पाटील. सातत्याने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. धाव मात्र मिळते. एक चोरटी धाव पूर्ण केली जाते. लेग बाईचा इशारा आहे पंचांचा. पंच भाऊ पाटील यांचा एक सुद्धा एक अलग अंदाज. आमचे तिन्ही पंच जे आहेत प्रत्येक पंचांचा एक अलग अंदाज आहे. नो बॉल असेल, वाईट बॉल असेल, कुठला इशारा करताना पंच भाऊ पाटील असतील, पंच सुरेश घरत असतील, पंच गोटे असतील, आता सुनील म्हात्रे असतील, प्रत्येकाचा एक अलग अंदाज आहे. सिनियर पंच आहेत तिन्ही. धन्यवाद अनुभव आहे सर. पाठीशी. नक्कीच या स्पर्धेची संकल्पनाच अगदी स्पर्धा सुरू होण्याआधीच आपण ऐकलं होतं की भूतो न भविष्यती. या स्पर्धेमध्ये पहिला चौकार ठोकणारा फलंदाज, पहिला षटकार ठोकणारा फलंदाज आणि पहिला विकेट घेणारा गोलंदाज, तसेच 50वा चौकार षटकार आणि 100वा ठोकणारा चौकार षटकार असणारा फलंदाजासाठी देखील पारितोषिक गवळी सर दिले जातील. धन्यवाद. यस, चौथ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. यानंतर मात्र गंगामाता गुंदवली आणि जीवनमन सरवडी संघ कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. अंतिम षटक अशोक म्हात्रे कंप्लीट ऑलराऊंडर आहे. अशोक म्हात्रे डावखुरे शैलीचा बॅटर सुद्धा आहे. गोलंदाजीसाठी अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय. अपील केलं जात आहे. अपील करण्यामध्ये फक्त उत्साह बघायला मिळाला. अशोकला माहिती होतं की चेंडू हा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आपण हाताळलेला आहे. शरीरभेदी चेंडू बघायला मिळाला. मात्र एक धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या झालेली आहे 27. पहिल्यांदाच मोहन स्ट्राईक घेतोय. अशोक म्हात्रे टर्न बघायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर टर्न दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. चांगली गोलंदाजी अशोक करतोय. अशोककडे टर्न सुद्धा बघायला मिळते. 28 धावा झाल्या. 28. हे इनिंग संपल्यानंतर लगेच टॉस होईल. गंगामाता गुंदवली विरुद्ध जे हनुमान सरवली दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. यानंतर होणाऱ्या मॅचमध्ये लक्षात घ्यायचं चौथ्या षटकाला जेव्हा प्रारंभ होईल तेव्हा नेक्स्ट मॅच ज्या संघाचा टॉस होईल ते दोन्ही संघ कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. बॅटिंग करण्यासाठी येतोय विजेंद्र. काय नाव आहेत संघामध्ये पाहतोय आपण. रवींद्र, जितेंद्र, विजेंद्र अशी बरीचशी नावं दिसत आहेत विजय स्पोर्ट खांडपे संघामध्ये. धर्मेंद्रजी कमी जाणवते, पण काही दिवसानंतर ही सुद्धा कमी पूर्ण होईल मला असं वाटते. अल्पेश धर्मेंद्र हे नाव सुद्धा येऊ शकतं कारण क्रिकेट खूप धावतं आहे. फुलटॉस चेंडू होता. पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं. फायदा मात्र उचलता आला नाही. डॉट बॉल. पंच तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. तिसऱ्या पंचांकडे तिसरे पंच सुनील म्हात्रे अर्थात पॉप्युलर पंच गोट्या टीव्ही पंच आहेत. पाहतील, पाहणी करतील आणि आपला निर्णय लगेच सोपवतील. म्हणजे तिसऱ्या पंचांकडे पंचांनी हा निर्णय घेतलेला आहे की बॅटरने मागणी केलेली आहे. यस, पंचांनी खरं तर तिसऱ्या पंचांनी निर्णय सोपवत आहेत. अगदी बारकाईनं रिप्लेमध्ये पाहत आहेत. प्रिन्स मूवीज फार मोठं नाव आहे. किंग ऑफ टेलिकास्ट म्हणून ज्याला मी संबोधतो. प्रिन्स मूवीज प्रोप्रायटर रवी गुळवी, प्रथमेश पाटील, त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम. फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करताना पाहतोय आपण. अशोक म्हात्रे पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. शॉर्ट रन अप लेफ्ट आर्म. पुन्हा एकदा टर्न बघायला मिळाला. आडव्या बॅटने खेळायचं होतं परंतु अशा प्रकारच्या चेंडूवर तुम्ही अशा प्रकारे बॅट फिरवली
तर बॅट आणि बॉलचा संपर्क होणार नाही, कारण चेंडू पडल्यानंतर टर्न सुद्धा बघायला मिळते, बाउन्स बघायला मिळते. दोन्ही गोष्टी अशोक म्हात्रे याच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळत आहेत. खूप चांगली गोलंदाजी षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये अशोक म्हात्रे करतोय. पुन्हा मार्गस्थ, पुन्हा एकदा टर्न, मात्र अगेन्स्ट टर्न, कट शॉट केलेला आहे, गॅप शोधलेली आहे आणि चेंडू जाईल डिपिश पॉइंट सीमापार चौकार. थँक्यू. गंगामाता गुंदवली संघाचे संघनायक आणि उद्योजक उद्योगपती आहेत चांगले गोलंदाज दीपक भाऊ पाटील. आपलं देखील अध्यक्ष चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य संदेश वकर यांच्या टीमच्या वतीनं धन्यवाद. 32 धावा झालेत. पुन्हा एकदा स्लॉग करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, मात्र झेल होईल का? अगदी अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या जवळ हा चेंडू पडलेला आहे. दोन धावा पूर्ण केलेत आणि तिसरी धाव घेण्याचाही प्रयत्न केला होता आणि तिसऱ्या धावेसाठी खरं तर तिसऱ्या पंचांकडे नेणू सोपवलं होतं. धावबाद आहे किंवा नाही, तोपर्यंत आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक काळीरामजी केणी. खूप खूप धन्यवाद. वेलकम. गंगामाता गुंदवली टीम चे संघनायक आम्हाला जॉईन झाले दीपक पाटील आणि जानमान सरवली टीमचे देखील संघनायक आम्हाला जॉईन होते संदेश वकरे. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आपण मान्यवरांना पाठवायचं आहे. फलंदाज बाद आहे, आउट. की जगदीशजी पाटील, दिनेश भोईर. काळीरामजी केणी फक्त 1 मिनिट थांबवतोय, कारण या चेंडूवर फक्त 2 धावा मिळाल्या आणि 2 धाव्याने धावसंख्या जी झालेली आहे ती 34 आणि 35 धावांचं लक्ष. सो ओव्हर टू टॉस बॉक्स. खूप खूप धन्यवाद. रोहन पाटील आणि आमचे दिनेश भोईर स्वर्गीय बालाशेत प्रतिष्ठान 40+ भिनार संघाचे संघनायक आम्हाला नाणेफेकी कक्षामध्ये जोडलेत. दोन्ही संघनायकादरम्यान आपण नाणेफेकी करण्याआधी नाण्याची ओळख करून देऊया. एका बाजूला किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य हा लोगो आहे, तर दुसऱ्या बाजूला 40+ अध्यक्ष चषक संजयभाई म्हात्रे यांचा फोटो आहे. दिनेश भोईर नाणेफेकी उडवतील. दीपक किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य अगेन्स्ट अध्यक्ष चषक आलाय. खूप खूप स्वागत आणि आभार. रोहन पाटील आपलं देखील खूप खूप स्वागत आणि आभार आहे. नक्कीच जानमान सरवली टीमच्या बाजूनं नाणेफेकी लागलेली आहे. काय निर्णय घेत आहे? शतरक्षण. शतरक्षण करण्याचा मुख्य कारण काय? काय आमचे फलंदाज आहेत ना, ते त्यांनी पहिले सांगितलेलं आहे की शतरक्षण घ्या. क्या बात आहे. म्हणजे पूर्ण टीमचा निर्णय झाला होता. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण करायचं. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य यांची जी संकल्पना आहे, अध्यक्ष चषकाची जी स्पर्धा आहे, या स्पर्धेविषयी काय बोलाल? एकदम चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला खेळायला बरं वाटेल. तुम्हाला खेळायला बरं वाटेल. तर आयोजकांनी हे जे आयोजन केलं आहे हे कसं वाटतंय? एकंदरीत आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये तब्बल सामनावीर म्हणून 10 पारितोषिक, 12 खेळाडूंना देखील गिफ्ट हॅम्पर देतोय. मालिकावीर म्हणून प्रथमच 40+ फॉर्मॅटमध्ये बाईक बक्षीस देणार आहोत. तर या स्पर्धेमध्ये जे बक्षीस आहेत हे किंग ग्रुप महाराष्ट्र राज्याने ठेवलेत. आतापर्यंत भूतो ना भविष्यती अशी स्पर्धा पाहिलेली आहे. तर आयोजकांना आपल्याकडून काय शुभेच्छा द्याल या स्पर्धेसाठी? चांगलं आयोजन नियोजन आहे. बस धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. दीपक पाटील नाणेफेकी गमावलेली आहे, प्रथम फलंदाजी आलेली आहे. हा निर्णय मनासारखा झालाय की मनाच्या विरोधात? हो, निश्चितच मनासारखंच झालेलं आहे. क्या बात आहे. मनासारखा निर्णय झालाय. कोणती टोटल नक्की जानमान सरवली संघासमोर चांगली असेल असं काही आकडा सांगू शकाल? 45 ते 50 धावा काढण्याचा प्रयत्न. समोरचा संघ सुद्धा बलाढ्य आहे, म्हणून 45 ते 50 धावा काढण्याचा प्रयत्न करू. 45 ते 50 धावा रजनी क्रिकेटमध्ये काढण्यासाठी पहिल्या सलामी जोडीकडून नक्की चांगली सुरुवातीची गरज आहे. आज या स्पर्धेतून सलामीचे कोण 2 फलंदाज असतील, काही ठरवलंय? सध्या आमचा एक बॅट्समन आहे नितीन म्हात्रे, सध्या इनफॉर्म बॅट्समन आहे, आणि विनोद दादा आहे. हे दोन्ही बॅट्समन यांच्याकडनं खूप अपेक्षा आहे मला. किंग ग्रुप संदेश वखारेच्या टीमने ही स्पर्धा आयोजित केली आहे. 40+ चे संजयभाई म्हात्रे यांच्या मान सन्मानार्थ ही स्पर्धा ठेवलेली आहे.
सध्या या स्पर्धेची चर्चा आपण भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये पाहतोय. कसं वाटलं ही स्पर्धा? खरोखर अतिशय खूप सुंदर असं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे. मी संदेश भाऊ यांना खूप धन्यवाद देऊ इच्छितो की नाईट स्पर्धेमध्ये पहिल्यांदा मी टुर्नामेंट बघतोय की एवढं सुसज्ज मैदान आणि एवढं भव्य आयोजन असं त्यांनी केलं, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्याचं आम्ही अभिनंदन करतो. क्या बात आहे, खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आज स्पर्धेची पहिली रजनी आणि पहिल्या फेरीच्या चौथ्या सामन्याची नाणेफेकी जिंकून जय हनुमान सरवली टीमचे संघनायकांना नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलंय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी गंगामाता गोंदवली टीमला आमंत्रित केलेले आहे. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये, ऐकूया सामन्याचं दुसरं सत्र. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद काळीरामजी केणी. तर 35 धावांचं लक्ष्य आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जे हनुमान पोगाव संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर गेलेली आहे. निलेश आणि बाळाराम. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी विनोद शेंडे. पहिलं षटक जर आपण बघितलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. क्षेत्ररक्षण जर बघितलं तर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ थोडासा वाईडी, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि 2 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. त्यामध्ये जर बघितलं आपण एक स्ट्रेट लॉंग ऑन आणि एक काऊ कॉर्नरला अशी व्यूहरचना आहे. जे हनुमान सरवली संघाने टॉस जिंकून यानंतरच्या मॅचमध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि गंगामाता गोंदवली संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. तर वळूया आपण मॅचकडे. 35 धावांचं लक्ष आहे. धावाचा पाठलाग करण्यासाठी निलेश आणि बाळाराम अशी ही जोडी खेळपट्टीवर आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी विनोद. विनोद व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि यष्टी चित करण्याचा प्रयत्न अपील केला जाते पंचांकडे. पण मात्र पंचांवर कुठल्या प्रकारे प्रभाव नाहीये. पण ते डॉट बॉल. निर्धावाच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. पुन्हा एकदा विनोद आपल्या गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू मात्र अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि मात्र चांगला प्रयत्न केला होता झेल घेण्याचा. मात्र झेल सुटतोय, जीवनदान मिळते आणि 2 धावाही पूर्ण होत आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा बदल होतोय. सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक काळीरामजी केनी. खरं तर ते ऑफिशियल समालोचक कॉमेंटेटर आहे 40+ आणि आपण विचार जर केला तर आतापर्यंत सर्वात जास्त स्पर्धेचं समालोचन जर कोणी केलं असेल तर काळीरामजी केनी. नक्की सर, खूप खूप धन्यवाद. चालू सीझनचा विचार केला तर नक्कीच सर आतापर्यंत 29 स्पर्धा या कव्हर केलेल्या आहेत. तुमचा शुभ आशीर्वाद, 40+चा आशीर्वाद आहे. नक्कीच सर्व खेळाडू मित्रांचा शुभ आशीर्वाद आहे. खूप खूप धन्यवाद डॉक्टर गवली सर. इथे धावा बनवलेत 34 विजय स्पोर्ट खानपेठ टीमनं आणि 35 धावांचं आव्हान आहे जय हनुमान पोगाव टीम समोर. आज नक्कीच आपण काहीसं पाहिलं तर विजय स्पोर्ट खानपेठ संघाकडून जितेंद्र पाटीलनं सर्वाधिक 12 धावा बनवल्या. विजेंद्र पाटीलला 5व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवणं हे गोलंदाज आणि टीमचं काय रणनीती होते नक्कीच अगदी पाहावं लागेल. संघामध्ये आपण पाहतोय जितेंद्र पाटील भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आहेत, तर उमेश शेठ पाटील हे सदस्य आहेत. आणि मला वाटतं पूर्णपणे त्यांची टीम या स्पर्धेमध्ये थोडीशी नक्कीच पाहिले तर कमी धावसंख्या या सामन्यातून त्यांनी उभारलेली आहे. फक्त 34 केलेत आणि 35 आता रोखायचे आहेत. विनोद शेंडे पहिले गोलंदाज इथे चेंडूला ओढवला आहे. बघूया, अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. काऊ कॉर्नर रिझनला चेंडूला उचलला गेला आहे. निलेश पाटील आणि बालाराम ही जोडी आपण पाहतोय जवानमान पोगाव या संघाकडून. पहिल्या ओव्हरचे 4 चेंडू टाकलेत आणि धावा बनलेत 5. आज पहिला विजय नक्कीच आपण पाहिला तर श्री अष्टविनायक ठाकूरवाडा संघाला पराभूत करून साईकृपा डुंगे संघानं पटकावलेला आहे. तर दुसऱ्या सामन्यातून जय बजरंग कारिवली टीमनं स्टार 11 लोणार या संघाला पराभूत केले आहे आणि तिसरी लढत मैदानामध्ये सुरू आहे.
चांगला फटका चौकार आलाय. चौकारांनी धावसंख्या आपण आता पाहतोय 9 अंकावर. 5 चेंडूमध्ये 9, 35 बनवायचे आहेत. आणि पहिले 5 चेंडूमध्ये जवान पोगाव टीमसाठी निलेश पाटील आणि बालाराम यांच्याकडून चांगली सुरुवात. इथे पहिल्या ओव्हरची समाप्ती. नक्कीच अगदी कमी खेळाडूंना घेऊन विजय स्पोर्ट कांटे संघ मैदानामध्ये उतरलाय. 2 धावांचा पेनल्टी ऍड करतोय. येस, लक्ष आहे अल्पेश गायकवाडचं लक्ष आहे. येस, धन्यवाद भाऊ सर. 9+2 अशा 11 धावा जोडलेत. कारण की 12वा खेळाडू उपस्थित नव्हता विजय स्पोर्ट कांटे टीमचा. परशु पाटील, जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. या नक्कीच जय बजरंग कारिवली टीमचं अभिनंदन केलेलं आहे. आणि स्पेशली संदीप पाटीलला त्यांनी शुभेच्छा दिलेत. अध्यक्ष चषकामध्ये पहिली 50 ठोकणारा खेळाडू संदीप पाटील ठरलाय जय बजरंग कारिवली टीमकडून. 1 ओव्हर बिनबाद 11 अशी सुरुवात. विजय स्पोर्ट खानपे टीम जेव्हा जेव्हा चांगल्या लयमध्ये असते तेव्हा अगदी कित्येक चांगल्या संघाने या संघाने पराभूत केलेला आहे. गोलंदाज ओव्हर नंबर 2 साठी जगदीश आलेत. निलेश पाटील इथे चेंडूला आडव्या बॅट न केल्याचं होतं. यष्टीरक्षक देखील जिते पाटील इथे चुकले. चेंडूला शॉट थर्डमॅनला उचललाय. दुसरी धाव इथे बालाराम आणि निलेश पाटीलनं पूर्ण केले बाईकच्या स्वरूपात. क्या बात आहे, टाळ्यांचा आवाज जय हनुमान पोगाव टीम कडून आपल्याला ऐकायला मिळतोय. संघाची टोटल 13. सुनील पाटील काल्लेर, बंद्रा मारुती काल्लेर नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू यांनी देखील अध्यक्ष चषकासाठी शुभेच्छा दिलेत. किंग ग्रुप इथे बघूया इथे काय घडलं. इथे फलंदाज धावचे बाद आहेत बालाराम. आमचा संजय भाई शॉपचे मालक किरण पाटील यांनी देखील बेस्ट बॉलरसाठी बॅट स्पॉन्सर केले. त्यांचं देखील किंग ग्रुपच्या वतीनं आभार व्यक्त करूया. धन्यवाद किरणजी पाटील. HR ट्रॉफी शॉपचे मालक भूतोना भविष्यती संदेश वखारेने जे स्पर्धेची नक्कीच अनाउन्समेंट केली होती त्याला अनुसरून अगदी कुठलीही कमीपणा न दाखवता ही स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली आहे. 1/13 1 ओव्हर 2 चेंडूंचा खेळ संपला आणि फलंदाज झालेत अशोक म्हात्रे. जय हनुमान पोगाव संघाचे एक स्फोटक फलंदाज म्हणून हे नाव चर्चेत आहे पोगाव संघाकडून. इथे शॉर्ट पिच चेंडू. इथे काय घडलाय, जितू पाटीलनं सोडलाय. वाईट +4 बॅलेन्स कमी आहे, खर्च जास्त होतोय. हा नशिबाचा चौकार. सुखा दुःखाला धावून येतो गरगर
ते येणारा कमिंग सूनमध्ये आपल्याला BPL स्पर्धा पाहायची आहे आणि या संघातून जे खेळाडू ज्या संघामध्ये आता जॉईन झाले असतील तर नक्कीच त्यांचे संघ मला थोडेसे चिंतित असतील. मात्र चिंता करायची गरज नाही आहे. मोहनदास असत आहेत नक्की. जितू पाटील असतील, विजेंद्र पाटील, उमेश शेठ, त्यानंतर मिलिंद भोईर सारखे चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. मात्र आज कुठेतरी विजय स्पोर्ट खानपेठ टीम मैदानामध्ये खेळते की नाही हा विषय आहे. चांगला चेंडू जगदीशांचा ऑन साईडला फटका मारण्याचा प्रयत्न अशोक म्हात्रे यांचा फसलाय. डॉट बॉल. 18 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात 1 ओव्हर 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 17 धावांची गरज आहे. 18 बनलेत आणि 17 पाहिजेत. इथे बघूया, इथे संपर्क जरूर झालाय. चेंडू अगदी शॉर्ट दरम्यानला इथे चेंडू पकडता आला नाहीये. जितू पाटील देखील असतात. चौकार. डीजे नाही कुणाला त्याची सर देव उमेश शेठ पाटील देखील संघामध्ये नाहीत. आज प्रकाश भाऊंना संधी मिळालेली आहे. बऱ्याच दिवसातून धन्यवाद. एन्जॉय करतायत. धावसंख्या 22. हा फटका उडवलाय. बघूया, उंची मिळाली, लांबी कमी आहे. चेंडू स्क्वेअरमध्ये विकेट केलेत. झेल ड्रॉप केलाय. दुसरे धावेचा प्रयत्न सफल. चांगलं यष्टीरक्षण आपण पाहतोय. नक्कीच जितू पाटील यांचं. फलंदाज अशोक म्हात्रे. धावचित बाद. आला समाजसेवक संदेशवंत. सोमनाथ. अशोक म्हात्रे बाद झालेत. बाद होण्यापूर्वी अशोक म्हात्रेनं नक्कीच 5 धावांचं योगदान दिलेलं आहे. 35 बनवायचे आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे आणि अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 23 धावा. 2 बाद 23. निलेश पाटील अजूनही खेळपट्टीवर आहेत. 5 चेंडू केले, 3 धावांचं योगदान दिलंय. बाळाराम बाद झाले 6 वर. अशोक म्हात्रे बाद झाले 5 वर. आता 4थ्या क्रमांकावर आहेत सोमनाथ. महेश वारे, अनु सारखे अजून फलंदाज पोगाव संघाकडे बाकी आहेत. जगदीश तारे, आज प्रकाश तारे खुश आहेत. मात्र धावा कुठेतरी संघानं कमी बनवल्यात. चांगला चेंडू सोमनाथ यांच्यासाठी. डॉट बॉल फेकलाय. 2 ओव्हर 2 बाद 23. मध्ये 12. 35 बनवायचे, 23 बनलेत 12 मध्ये आणि आता उर्वरित मध्ये 12 धावांची गरज आहे. यानंतरचा सामना असेल जयनमन सरवली आणि गंगामाता गुंदवली. नक्कीच नाणेफेकी जिंकून जयनमन सरवली टीमनं इथे प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय, तर फलंदाजीसाठी गंगामाता गुंदवली टीमला आमंत्रित केलेलं आहे. बघूया, गोलंदाजीसाठी विजय स्पोर्ट खानपे संघाचे एक अष्टपैलू खेळाडू विजेंद्र पाटील आलेत.
चेहऱ्यावर स्मित हास्य आहे, मात्र ते मनातून आहे की तोंडातून आहे. नक्कीच थोडेसे आज खूप हुशाराने फलंदाजीला आलेत. आपण पाहिलं तर 5व्या क्रमांकावर विजेंद्र, सलामीला आज रवींद्र आणि जितेंद्र आले होते. त्यानंतर विनोद, मोहन पाटील आणि विजेंद्र हे 5 फलंदाजांना 24 चेंडूमध्ये फक्त 34. बघूया 12 मध्ये 12. सलामीवीर स्ट्राईकला आहेत निलेश पाटील. विजेंद्रचा पहिला चेंडू हलक्या हातानं चेंडूला अगदी गली क्षेत्रामध्ये ढकलून दिलाय. एक सिंगल धाव, सिंगलनं धावसंख्या 24. 11 चेंडूमध्ये 11चं समीकरण आहे. विजय स्फोट खानपे आणि जय हनुमान पोगाव असा सामना आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज विजेंद्र पाटील झेलच्या खाली. सोमनाथचा झेल टिपलाय, फलंदाज बाद. सम आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड आज नक्कीच आमच्या जोडीला समालोचन कक्षामध्ये आपल्या भिवंडी ते ठाणे जिल्ह्यातील एक उत्कृष्ट समालोचक आमचे गुरुवर्य आणि भिवंडी समालोचक परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर मोरेश्वर गवली सर, आमचे पंच सुरेश घरत सर, सुनील म्हात्रे, भाऊ पाटील, प्रिन्स मूवीज, सर्वांचं सहकार्य, सर्वांचं विशेष स्वागत आणि आभार. हनुमान पाटील चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू अगदी डीपमध्ये उचलला जातोय दुसरी धावीसाठी हनुमान पाटील आणि ते निलेश पाटीलचे प्रयत्न सबल ठरलेत. फलंदाज धावचीत बाद निलेश पाटील. विजेंद्र पाटीलनं या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली केली आहे. 12 मध्ये 12 होत्या, 3 मध्ये 2 दिलेत. आता येणाऱ्या 9 मध्ये 10, 25 धावा झालेत आणि 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. फलंदाजीसाठी आपण पाहतोय महेश वारे. येणारा जाणारा फलंदाज कंपल्सरी आपण जी टी शर्टची जी सर्कल आहे ती क्रॉस करा मित्रांनो. 12वा खेळाडू सामना सुरू होण्याआधी आमच्या समोरच्या कक्षामध्ये बघा आज पॅनल्टी विजय स्पोर्ट खानपे संघाला लागलेली आहे. 12व्या खेळाडू देखील आपण या स्पर्धेतून गिफ्ट हॅम्पर देतोय. भाऊ सर क्रॉसिंग, फलंदाज क्रॉसिंगचं का किती वेळ, पहिली का दुसरी?
हा पहिली वॉर्निंग आहे, दुसऱ्यांदा डायरेक्ट पॅनल्टी आहे. पंच यस, मग 2 वेळा झाले असतील तर पॅनल्टी नक्की आहे. 2 वेळा झाले असतील तर पॅनल्टी आहे. पंच बघा, यापुढे आपण बघा सामना सुरू करा. आयोजन कमिटीकडून आमच्यापर्यंत सूचना आलेली आहे. पंचांनी जर पहिली वॉर्निंग दिली असेल तर दुसऱ्यांदा डायरेक्ट पॅनल्टी आहे. यस पंच, यस धन्यवाद. चला, धावसंख्या 25, 9 मध्ये 10. चांगला चेंडू, तेज तर्रार चेंडू. इथे यष्टीरक्षक जितू पाटीलचं कौतुक करावं लागेल. काय चांगला चेंडू पकडलाय, वा. चांगली चांगली गोलंदाजी विजेंद्र पाटीलचे. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, फक्त 2 धावा दिलेत आणि 1 विकेट घेतलेली आहे. 8 मध्ये 10, अजूनही 8 मध्ये 10 बनवायचे. चांगला फटका आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी हनुमंत पाटील धावतायत आणि पोचलेत देखील. नक्कीच अगदी महेश वारे यांच्या जोडीला हनुमंत पाटील यांना आपण धावताना पाहिलाय. 2 धावा मिळतील. धावसंख्या 27. आता 7 मध्ये 8, 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. 12 मध्ये 12 होत्या. नक्कीच विजेंद्र पाटीलचं कौतुक करावं लागेल. सात चेंडू मध्ये 8. चांगला फटका रिवर्सचा चांगला फटका केलेत. दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि ते विकेट येईल. महेश वारे नाराज आहेत हनुमान पाटीलवर.
त्या क्षणी पंच पेनल्टी घोषित करतील. याची नोंद यानंतर होणाऱ्या मॅचमध्ये प्रत्येक कॅप्टनने घ्यायची आहे, खेळाडूने घ्यायची आहे. आमच्यापर्यंत जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे किंग ग्रुप महाराष्ट्र, ही जी ऑर्गनायझिंग कमिटी तसेच पंच कमिटी सूचना आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये आलेली आहे. सात चेंडूमध्ये 7. चेसिंग इज कंपल्सरी. मोहनदास पाटील सहा मध्ये 7. 28 झालेत 3 मध्ये आणि आता 6 मध्ये 7. मोहनदास पाटील चांगले गोलंदाज आहेत विजय स्फोट खानपेठ टीमचे. चला चला सामना सुरू करा लगेच. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. चला सामना लगेच आपण सुरू करा. चांगला फटका, चांगला संपर्क. क्या बात आहे. हनुमान पाटीलचा क्लास. इथे चौका ठोकून सामना खुल्ला केलाय पहिले चेंडूवर. संदेश दादांचं नाव लय मोठं. पहिल्या चेंडूवर काय हनुमान पाटील फटका खेळलेत. वा अप्रतिम. तर 5 चेंडूमध्ये 3. मोहनदास पाटीलला एवढा रिव्हर्स फटका खेळणं सोपं काम नव्हतं. वेगवान गोलंदाज आहेत विजय स्फोट खानपे संघाचे. इथे अगदी डिफेन्स केलाय. चांगला सेन्सिबल क्रिकेट. डोक्याचा पुरेपूर वापर केलाय. मिळेल फक्त एक सिंगल. धावसंख्या 3-3. 33. 4 मध्ये 2. 4 चेंडू आणि 2 धावा. लक्ष्मण 5 फलंदाज बाद झालेत. 35 धावा बनवताना नक्की जानमन पोगाव टीमचे देखील 20 चेंडूमध्ये आले 33 आणि आता 4 मध्ये बनवायचे 2. बघूया इथे डावखुरे आताचे लक्ष्मण स्ट्राईकला आहेत. पहिले चेंडूवर चौकार आल्यानंतर थोडासा दबाव वाढलाय विजय स्फोट खानपेठ टीमच्या खेळाडूंवर. चार चेंडू 2 धावा. चांगला चेंडू, अतिशय चांगला वाईट यॉर्कर चेंडू टाकलाय. लक्ष्मण याच्यावर थोडासा दबाव जाणवतोय. मी पहिल्याच चेंडूवर उल्लेख केला होता की मोहनदास पाटीलला पहिल्या चेंडूवर षटकार मारून हनुमान पाटीलला सामना खुल्ला केलाय. मात्र ते इथे 3 मध्ये 2. चेसिंग इज कंपल्सरी. विजय स्पोर्ट खानपेठ टीमचं देखील कौतुक करावं लागेल. 12 मध्ये 12 होत्या. गवली सर आता सामना येऊन थांबलाय 3 मध्ये 2. म्हणजे सामना नक्कीच बनवलाय. अजूनही सामना सोडायला तयार नाहीये विजय स्पोर्ट खानपेठ टीम. इथे चेंडू अगदी चाललाय लॉंग स्टॉप. आता शॉर्ट फाईन लेग रिझन मधून हा विजयी चौकार लक्ष्मणाच्या बॅट मधून. अभिनंदन जान मनपोगाव. हार्ड लक, टफ लक विजय स्पोर्ट खानपे. विजय संघाचे खूप खूप अभिनंदन. चला लगेच जानमन सरवली टीम आपण मैदानाचा ताबा घ्या, फिल्डिंग लावा आणि सामन्याला लगेच सुरुवात करा. आपण
नक्कीच प्रकाशदादा म्हात्रे, श्री कालिकामाता कालवार संघाचे संघनायक यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेत. नितीन म्हात्रे वेले, एक कट्टर शिवसैनिक, यांच्याकडून देखील शुभेच्छा आहेत. प्रदीप नाईक, परशु पाटील, भरपूर आम्हाला आमचे मित्र परिवार जोडलेत या स्पर्धेसाठी. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य 40+ अध्यक्ष चषकासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेत. चला लगेच आपण मैदान खाली करायचं आहे आणि जानमन सरवली टीम आपण मैदानाचा लगेच ताबा घ्या. या सामन्यातील सामनावीर खेळाडू जानमन पोगाव संघाचा बघूया सामनावीर खेळाडू